नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया सुरंगचे काप। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा आपल्याला लागणारे साहित्य हे सुरंग आहेत बघा, मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। मी सुरंग 1 किलो आणला होता। हे बघा, यातला मी अर्धा घेतलेला आहे। असा पिवळ्या कलरचा घ्यायचा, लाल कलरचा घेतला नाहीये। त्यातला मी अर्धा कापून घेतलेला आहे आणि असे पातळ काप करायचे। त्याच्यावरचं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि हे एक टोपामध्ये हे आपण सुरंगचे काप टाकून देऊया। ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि आपण ही गॅसवर ह्याला शिजवून घ्यायचे। शिजवून म्हणजे बघा, ह्याला एक चांगली उकळी फुटली पाहिजे। 5 मिनिटं फक्त फास्ट गॅसवर ठेवायचं, जास्त शिजवायचं नाही। कारण जर जास्त शिजवलं तर ह्याचा गाळ होतो, तुम्हाला मग हे काप तव्यावरती म्हणा ह्याच्यावरती भाजता येणार नाहीत। म्हणून आपल्याला हे नुसतं एक उकळी चांगली फुटून घ्यायची। हे बघा, आता आपले सुरंगचे काप चांगले उकळलेले आहेत, तर असे उकळून घ्यायचे बघा, जास्त शिजवायचे नाही। आता मी गॅस बंद करते आणि मी हे पाणी काढून घेते। हे बघा, आता मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत। आपण यांना शिजवताना बघा मीठ टाकलं होतं, तर आपल्याला त्यासाठी साहित्य लागणार आहे। आपण ह्यात मीठ घातलेलं त्यामुळे कमी मीठ घालायचं। हे मीठ आहे, 2 चमचे बेसन पीठ आहे, लसूण आणि आलं आहे, थोडासा बघा हे लिंबाचा तुकडा आहे, हे तांदळाचं पीठ आहे, ह्याच्या जागी तुम्ही रवा घेतला तरी चालतो। हळद घालायचे, थोडंसं हिंग घालायचे, जिरे धने पावडर घालायचे, गरम मसाला पावडर घालायचे, लाल मिरची पावडर आणि आपल्याला तेल लागणार आहे बघा। हे बघा, आता मी हे ताटामध्ये पाणी नितळून घेतलेलं आहे, काढून घेते। आता ह्याच्यामध्ये बघा मी पहिल्यांदा काय करणार आहे, आपण थोडंसं लिंबू लावूया ह्याला। एक अर्धा चमचाच पकडा लिंबू लावलेला आहे। ह्याला आपण आलं मी टेचलेलं आहे, आलं आणि लसूण मी टेचून घेतलेलं आहे बघा। आणि थोडीशी लाल मिरची पावडर, हे बघा अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर लावलेली आहे। आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून मी लावून घेतलेलं आहे। आता बघा, हे मी एक साईडला ठेवते। हे एक 5 मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवूया। आता ह्याच्यामध्ये बघा ही 2 चमचे बेसन पीठ आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, त्यातला मी 1च चमचा घेते। थोडंसं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। आता आपण त्यात थोडंसं हिंग टाकूया, 1 चिमूट आपण हे हिंग टाकलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता मी गॅसवर बघा एक तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया। हे बघा, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे बघा मी मसाला लावून काप ठेवले होते, हे आता ह्याच्यामध्ये चांगले असे दाबून घ्यायचे बघा, असे त्याला चांगलं पीठ लागलं पाहिजे। आणि बारीक गॅसवर तव्यावर ठेवायचे। आपण ह्यांना ना बारीक गॅसवर आपण भाजून घ्यायचे, चांगलं कडक असं भाजायचं। आपण बघा थोडे थोडे टाकून कापून ना चांगले कडक भाजून घ्यायचे आणि थोडे थोडे हलवून घ्यायचे, कारण आपण हे सगळं बारीक गॅसवर करायचं आहे। हे बघा, आता हे आपण पलटी करून घेऊया। आपण हे बघा एकदम बारीक गॅसवर करायचे, म्हणजे कडक आणि छान भाजतील। कारण आपण ह्याला पहिलं शिजवून घेतलेलं, शिजवताना आपण ह्याला थोडं मीठ टाकलं होतं, नंतर आपण ह्याला मसाला पण लावून घेतलेला आहे। त्यामुळे हे चवीला ते छान होतात ना,
आता दुसऱ्या साईडून पण भाजून घ्यायचे. बघा आपण एकदा पलटी केले होते. आता हे ना, हे बघा असं मी बघा हे काय काय जरा जाड ठेवलेले आहेत आणि काय काय एकदम पातळ ठेवलेले आहेत. तर थोडे जाड ठेवले तरी छान लागतात, पातळ ठेवले तरी फक्त भाजायचे कडक त्याला. आणि कुकरमध्ये जर शिजवले ना तर कधी कधी गाळ होतो एका शिट्टीत म्हणा ह्याच्यामध्ये. तर आपण ना टोपात जर शिजवले तर ते आपल्याला पण कळतं की एक चांगली उकळी फुटली की बंद करून टाकायचा गॅस आणि लगेचच पाण्यातनं काढून घ्यायचे. तर आता मी पहिले एका साईडनं भाजून अजून दुसऱ्या साईडनं टाकलेलं आहे. हे बघा आता आपले चांगले कडक असे भाजलेले आहेत. तर आता मी हे काढून घेते म्हणजे आपल्याला दुसरे पण भाजायला. हे बघा एवढे पातळ असे कापायचे. हे बघा एखादा माझ्याकडून जरा मोठा कापला गेलेला आहे, नाही तर सगळे मी पातळ कापून घेतलेत बघा. तर अशा पद्धतीनं बघा हे सुरंगचे काप बनवून घ्यायचे. जर तुम्हाला ही जर रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.